नमस्कार सर्वांना। आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि मला करायच्या होत्या देवीसाठी फुलोरा आणि त्यासाठी मी मैदा घेतला, त्याच्यात गुळाचं पाणी करून मिक्स करून त्याचं पीठ भिजवून घेतलं, घट्टसर पीठ केलं आणि छान असे देवीचे अलंकार केले, मंगळसूत्रे, जोडवे, बांगड्या, पान, सुपारी आणि कंगवा म्हणजेच फणी. आणि एक माझी मैत्रीण होती, ती पण मला हेल्प करत होती आणि तिला पण हे छान वाटत होते की असं बनवता. आणि मग मी ते सर्व तळून घेतलं. याला आमच्याकडे फुलोरा म्हणतात, कुणाकुणाच्या साईडला याला कडाकण्या पण म्हणतात, पण आमच्याकडे याला फुलोराच म्हणतात. आणि माझ्याकडे साचा नाही आहे वरती अटकवण्याचा, त्यामुळे मी धाग्यामध्येच ओवून घेतले आणि असेच अटकवून दिले, कारण आहे हे साचा पण गावाकडे आहे. आणि मग वरती टांगून दिलं आणि मग करायची होती मला ओटी भरण्याची तयारी, कारण ओटी पण भरायची होती. त्यासाठी ताटामध्ये तांदूळ घेतले, साडी घेतली, माझ्याकडे साडी होती नवी म्हणून घेतली, नाही तर पीस ठेवला तरी चालतो. आणि मग रुमाल, टिकल्याचं पॅकेट, कोन आणि नथ होती माझ्याकडे, नथही आणली होती मी. आणि बांगड्या, हिरव्या बांगड्या आणि ओटीचं सामान होतं ते पण ठेवलेलं होतं, कारण त्याचं सर्व साहित्य असतं, हळकुंड सर्व असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे ती पण ओटी ठेवली. आणि पान, सुपारी, 11 रुपये दक्षिणा आणि फळ ठेवलं आणि फूल वाहून हळदी कुंकू लावून देवीची ओटी भरून घेतली. आणि मग छान अशी देवीची ओटी भरून घेतली आणि मग करायची होती मला कुंकुमार्चनची तयारी. कुंकुमार्चन हे नवरात्रात 9 दिवसामध्ये कधीही केलं तरी चालतं, पण माझं करणंही झालं नाही आणि त्यामुळे मी शेवटच्या दिवशीच केलं. आणि मग ओटी भरून घेतली, नंतर मी कुंकुमार्चन करून घेतलं होतं. आणि खरंच नवरात्रामध्ये 9 दिवस खूप घरामध्ये प्रसन्नता वाटत असते. आणि मग मी कुंकुमार्चनला सुरुवात केली. अगोदर दिवा पेटवून घेतला आणि माझ्याकडे मूर्ती आहे. कुंकुमार्चन करण्यासाठी श्रीयंत्र नाही आणि श्रीयंत्रावरच केलं पाहिजे, पण माझ्याकडे ती नाही, त्यामुळे मी मूर्ती पण आहे देवीची, पण ती स्थापित केलेली आहे आणि तिला उठवायचं नसतं, त्यामुळे मग देवी स्वरूप सुपारीची चेक करून घेतला अगोदर आणि मग कुंकुमार्चन केलं सुपारीवर. असं केलं तरी चालतं. छान असं माझं कुंकुमार्चन करून झालं आणि मग करायची होती मला हवनाची तयारी, कारण हवन सर्वात शेवटी केलं होतं. आणि हवन करण्यासाठी मी गाईचं तूप, दूध आणि तीळ, साखर, तांदूळ आणि फुलं घेतले होते. आणि हे हवनसाठी एक पात्र नाही, त्यामुळे मी मोठी अशी पंती आणलेली आहे आणि त्याच्यात मी सर्व सामान आणलेलं होतं पूजेचं, विकत मिळतं ते हवनाचं सामान, त्यामुळे मी ते सर्व आणलेलं आणि त्यात टाकलं. आणि मग आधी दिवा पेटवून घेतला आणि मग हवन पेटवून घेतला आणि हवनाची पण पूजा केली. आणि हवनामध्ये अगोदर तुपाने स्वाहाकार करून घ्यायचा असतो आणि मग केला आणि मग तांदूळ, साखर आणि तीळ हे तिन्ही एकत्रित करून मी त्याचा स्वाहाकार करून घेतला देवीचा नावाने. आणि खरंच खूप प्रसन्न वाटत असतं प्रत्येक गोष्ट करत असताना. आणि नवरात्रामध्ये एक वेगळीच प्रसन्नता घरामध्ये नांदत असते. आपल्या घरात सुख समृद्धी नांदो आणि यासाठी आपण ह्या सर्व पूजा करत असतो, पण एक वेगळीच प्रसन्नता असते. सर्व पूजा घरामध्ये कुठलीही पूजा असली तरी वेगळीच प्रसन्नता असते. आणि छान अशी माझी सर्व पूजा करून झालेली आहे आणि शेवटचा दिवस होता, त्यामुळे थोडंसं हे पण वाटत होतं की आज घट उठणार म्हणून, पण असो, आणि वेगळीच घरात एक प्रसन्नता असते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.